नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा तसेच कोणत्याही अन्य शालेय स्पर्धा परीक्षा त्यामध्ये गणित या विषयामध्ये विचारल्या जाणाऱ्या संख्यांवर आधारित उदाहरणे, यामध्ये त्रिकोणी संख्यांवर आधारित काही उदाहरणे विचारली जातात। मग त्यात तीच उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्याचा पाया कसा काढायचा, पाया माहीत असल्यास त्रिकोणी संख्या कशी काढायची हे आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे। ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता, जेणेकरून आपल्याला त्रिकोणी संख्यांवरचा कन्सेप्ट क्लिअर होईल। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या क्रमागत पुढची त्रिकोणी संख्या कोणती ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे आपल्याला असा प्रश्न विचारला आहे, 21 नंतर क्रमाने येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा। आता बघा, प्रथम आपण काय करायचं आहे, 21 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे। मग आपल्याला माहिती आहे पाया कसा काढायचा, तर बघा काय करायचं आहे, त्रिकोणी संख्या 21 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधायची आहे। मग 21 या संख्येचा आपण आधी काय करायचा, पाया काढायचा। मग पाया काढण्यासाठी काय करायचं, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस आपण काय म्हणतो, त्रिकोणी संख्या म्हणतो। मग आता इथे 21 ही त्रिकोणी संख्या ऑलरेडी दिलेली आहे। मग काय करायचं, 21ची दुप्पट करायची। 21ची दुप्पट किती, 42 आहे की नाही। मग काय निघाली 42। आता पाया काढण्यासाठी आपण काय करतो, 42च्या आधी 42च्या आसपासची वर्गसंख्या, 42च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती आहे, तर बघा 7 7 49 ही 42च्या नंतर आहे। मग 6चा वर्ग 6 6 36, 42च्या अगोदर 36। मग बघा इथे 6चा वर्ग किती, 36, म्हणजेच 36चं वर्गमूळ काय आहे, 6 आहे। म्हणजे 21 या संख्येचा पाया काय आहे, तर 6 आहे। आता आपल्याला किती पाहिजे, चौथी विचारले ना त्याने, या संख्येचा पाया आहे 6, पण आपल्याला विचारले 21 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या शोधा। मग काय करायचं, या 6 मध्ये आपल्याला 4 मिळवायचे आहेत। मग बघा इथे मी मिळवते 6 अधिक 4 बरोबर किती, 10। म्हणजे 10 ह्या चौथ्या जी त्रिकोणी संख्या आहे तिचा हा काय आहे, पाया आहे। मग जर आपल्याला आता पाया माहीत झाला तर पाया तर काय करायचं, पाया बरोबर म्हणजे काय, 10च्या पुढची नैसर्गिक संख्या क्रमवार 11 आहे आणि भागिले 2 हे करायचं। आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे सगळं हे। आता बघा यांचा गुणाकार 11 10 हे 110 भागिले 2। बघा 2 पंचे 10, 2 पंचे 10, म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 55। म्हणजेच 21 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या आहे 55, म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 55। बघा या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे आहेत। आपण अजून एक गणित घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा पुढचा प्रश्न, 15 नंतर येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती। मग बघा 15 ही त्रिकोणी संख्या आहे। आपल्याला माहिती आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय, याची दुप्पट करूया म्हणजे आपल्याला काय मिळेल, पाया मिळेल। मग 15 गुणिले 2 बरोबर किती, 30। आता ही 30 संख्या आहे बरोबर आहे। मग या 30 संख्येच्या ज्या अगोदरचा अशी संख्या शोधायची की जी वर्गसंख्या पूर्ण वर्गसंख्या आहे। मग बघा 5 5 25, 6 6 36, 36 मोठे आहेत म्हणून मग इथे घ्यायची 25। मग इथे काय 5 5 25, मग 25चं वर्गमूळ किती आहे, 5 आहे। म्हणजे 15 या संख्येचा पाया काय आहे, तर 5 आहे। मग आता काय करायचं, आपल्याला विचारले कितवी, 10वी। मग इथे काय करायचं आहे, या 5 मध्ये 10 मिळवायचे बरोबर किती झाले, 15 झाले बरोबर आहे। म्हणजे जी 10वी संख्या आहे तिचा पाया किती आहे, 15 आहे। मग आपल्याला माहिती आहे जर पाया माहीत असेल तर आपण त्रिकोणी संख्या सहज काढतो। 15च्या पुढची संख्या किती, 16 क्रमागत संख्या आणि भागिले 2 करतो। मग बघा 15 सक 90, हचाला आले 9, 15 एके 15, 16 17 18 19 20 21 22 23 24, किती आलं 240। या दोघांचा गुणाकार किती आला, 240 आणि भागिले हे 2। मग बघा 2 एके 2, 2 दुणे 4, 2 शून्य 0, मग आपलं उत्तर किती आलं, 120। म्हणजेच 15 नंतर येणारी 10वी त्रिकोणी संख्या आहे 120। बघा या पद्धतीने आपल्याला एखादी त्रिकोणी संख्या दिली असेल आणि त्याच्यानंतरची क्रमागत पुढची जी काही त्रिकोणी संख्या विचारली ती आपल्याला सहज या ट्रिक्सने काढता येते। मला खात्री आहे आपल्या त्रिकोणी संख्येवरील कन्सेप्ट क्लिअर झाला असेल
आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.